बट मी लकी समजतो, माझ्याकडे पशुभायांसारखा एक मित्र आहे. आय एम द लकीएस्ट पर्सन. मला कर्नाटक खूप खूप आवडतं, कारण तेवढं ट्रेडिशन फॉलो करतात ना की बस नेक्स्ट लेवलमध्ये. ज्यांना जेलेसी फील करत आहे त्यांनी जेलेसी फील करा, पण तो माणूस माझ्या हक्काचा माणूस आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक माणूस असावाच असं मला वाटतं. पण आई एवढे पण किडे करत नाहीत, करायचे नाहीत की आयुष्याचे लागून जातील. मग कारण मनातल्या गोष्टी बोलल्या तरच मन मोकळं होतं ना. आणि हा एक प्लॅटफॉर्म आहे जिथं मी मन मोकळं करू शकतो, काही बोलू शकतो. त्यामुळं मला असं नाही वाटत की बाबा मी त्या माणसाला एवढं प्रायोरिटी देतोय तर काय चुकीची गोष्ट करतोय म्हणून. तर कसं काय मंडळी, जय श्रीराम. कशा आहात? मजेत आहात ना? मजेतच असायला पाहिजे. तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका या नवीन मोठो व्लॉगमध्ये. मी चाललो आहे आज, जे काय काम होतं ना ते केलं आहे आणि मी एका ठिकाणी चाललो आहे आता. ना 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 ना. आणि आपलं कन्सोल कसं दिसतंय समोरचं, हंटर 350. अगं बाई, खरंच भारी गाडी रे ही. ज्यांनी घेतले ना त्यांचं ड्रीम बाईकचं स्वप्न पूर्ण झालं असेल. एक नंबर. फक्त आता हिच्यामध्ये पेट्रोल नाही आहे, तेवढं टाकायला लागणार आहे. कारण 2 दिवस झाला आम्ही अशा गोष्टींमध्ये आहेत की म्हणजे असं काय वाईट नाही आहे. त्या दिवशी 22 जानेवारीपासून संध्याकाळी आम्हाला कुठं पेट्रोल भेटलं नाही. मग पशुबाया माझीच गाडी ऑफिसला घेऊन जात होते आणि मी त्यांची यूज करत होतो. मग आता आपल्या हातात आलेली आता सध्या हंटर आणि आपलं काम पण आहे. तर म्हणलं की चला बुवा, ही पण गाडी तुम्हाला व्लॉगमध्ये दिसेल खूप दिवसानंतर. तर मग घेतली आणि निघालो आपल्या कामाकडे. एवढं काय काम खास नाही आहे, बट जे काय आहे ते खासच आहे. व्लॉग बघते ना मग समजेल तुला. ना 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 ला ला ली ला 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 ली ला ला ला. काकड्या आम्हाला जाऊ दे ना. हां, तुम्ही या इकडे, मी जातो तिकडे. आपल्याला भारतचं पेट्रोल टाकायचं. भारतचं पेट्रोल कुठं आता इथं. ला ला ली ला 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 ली ला ला ला. विषय काय राहतो माहिती आहे का मित्रांनो, जी मी सिटीविषयी बोलतो ना की बाबा सिटीमध्ये लाईफ नाही आहे काही चांगली. आजच्या म्हणजे तुम्ही कालच्या पण ब्लॉगमध्ये पाहिलं की बाबा ट्रॅफिकमध्ये मी अडकलो होतो. परत मी म्हणजे विषय असा आहे की बाबा मला ट्रॅफिक नाही आवडत, त्यामुळं मला सिटीविषयी एवढं ही नाही आहे. काय म्हणतात तेवढं जसं आपल्या गावाकडे किंवा शांतता असते गावाकडे आपल्या, तसं काय नाही आहे इथं. त्यामुळं मला नाही आवडत ह्या गोष्टी सिटीतल्या. खूप दगदग आहे रे. आणि जे बॅचलर आहेत ना, जे घर सोडून इथं राहतात ना, त्यांचं तर काय सांगूच नका. आता इथं आलो आहे आपण, तर पेट्रोल पेट्रोल पेट्रोल. $370. हो गया. ठरलेलं असतं किती पेट्रोल टाकायचं, किती करायचं, काय करायचं. अरे 2 गाड्या आल्या रे पशुभाईंच्या गाडीमध्ये, फक्त 370. 370चं 3.39 आलं आहे. भारत
ओके असं आता काय लगेचच पेट्रोल भरायला भेटलं. धन्यवाद ताई. एकदा का शूज घालून गाडी चालवायची सवय झाली ना की परत दुसरं फ्लिपफ्लॉप किंवा स्लीपर घालून जर गाडी चालवत असाल ना तुम्ही तर घेरचा अंदाजच येत नाही मला. म्हणजे बऱ्याच जणांना ही गोष्ट होती त्यांच्यासोबत. नक्कीच. हे बघा ट्रॅफिक काय. आणि रिक्षावाला ना एवढा आता ते बघा पलीकडे मला जायचं आहे ना तर मी आता कसं जाणार. धरतीकडं जायचं ना रिक्षावाले 4 व्हीलरच्या लेनमध्ये 2 व्हीलरच्या लेनमध्ये समजायच्या लेनमध्ये या आईच्या गावात. काका थांबा ना मला जर जाऊन द्या पुढे. नाही तर तुम्ही जावा एकतर गचकन काय तर करा ना तर कशाला उगं हे करतायसा येड्याचा बाजार. हां काका मला हे मानगावाचं जे मंदिर आहे ना खरंच खूप आवडतं. बघेल आर्किटेक्ट कसलं की खतरनाक आहे त्याचं रेखीव काम हे खरंच. ह्या बाबतीमध्ये मंदिराच्या बाबतीमध्ये ना मला कर्नाटक खूप खूप आवडतं. कारण तेवढं ट्रेडिशन फॉलो करतात ना की बस नेक्स्ट लेवलमध्ये. आणि तिथंच आहेत आपले मूळच तिथं आहेत देवधर्म. जय श्रीराम. आणि सुरुवात या वर्षीची सुरुवात चांगलीच झालेली आहे आणि गेल्या वर्षाचा एंड पण चांगलाच झालेला आहे. त्यामुळं मला त्या गोष्टीचं हे नाही आहे की बाबा आपण ती गोष्ट म्हणजे देवधर्म करत नाही वगैरे वगैरे आहे. मी त्या गोष्टीमध्ये आहे आणि लागलो आहे. मध्ये काय गोष्टी अशा झाल्या की थोडंसं डाऊनफॉल आला पण आपले पशुभाई आहेत ना ह्यांच्यामुळं ती गोष्ट सावरून गेली. कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये फॉल येतातच. माझ्यात मग येऊन गेला आणखी येईल. काय कधी डाऊनफॉल ह्याच्यात नसतं फिक्स नसतं असं काय पण येतो. प्रत्येकाच्या आयुष्यात डाऊनफॉल ही फेज येतेच. फक्त तो डाऊनफॉल आहे ना तो फेज मधून बाहेर काढणारा व्यक्ती जर आपल्यासोबत असेल ना तर तो डाऊनफॉल काय एवढा वाटत नाही. हां पण डाऊनफॉल येतो मात्र हे नक्की. आणि त्या डाऊनफॉलमधून बाहेर काढणारा व्यक्ती आपल्या आयुष्यात असला ना तर आपल्याला आयुष्यामध्ये गर्दी असणारी माणसं काय कामाची नाही आहेत. आता ह्यांचं काय चालू आहे कारण पशुभायांचं एवढं महत्त्व आहे ना माझ्या आयुष्यामध्ये. मी खूपदा बोललोय खूप लोकांना असं तोंडावरती सांगितलेलं आहे की बाबा माणूस माझ्यासाठी हा माणूस इथे आणि तुम्ही इथे आहेत. त्यामुळं मला असं नाही वाटत की बाबा मी त्या माणसाला एवढं प्रायोरिटी देतोय तर काय चुकीची गोष्ट करतोय म्हणून. माझ्या आयुष्यात जेवढ्या प्रायोरिटीजमध्ये ज्या गोष्टी आहेत ना त्यांना मी त्या देतोच आणि देत राहणार. कारण त्या माणसांनी अशा काही गोष्टी केल्यात ना ज्या की मी ऑन कॅमेरा किंवा ऑफ कॅमेरा सांगू पण नाही शकत कोणाला. खूप गोष्टींमधून त्यांनी मला बाहेर काढलेले. बॅड फेजेस हॅपी फेजेस प्रत्येक थिंगमध्ये ते माझ्यासोबत आहेत. तर मग मी त्याला सोडणं किंवा त्यांच्याविषयी माझी लोक आहेत हे हक्कानं सांगणं हे मला माझ्या मनाला भारी वाटतं आणि मी ते सांगतो हक्काने. ज्यांना जलेसी फील करत आहे त्यांनी जलेसी फील करा पण तो माणूस माझा हक्काचा माणूस आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक माणूस असावाच. जर अशी काय सिच्युएशन आली ना की बाबा मला त्या गोष्टी सांगायला लागतील त्या माणसाविषयी किंवा आमच्यामध्ये ज्या गोष्टींमध्ये एवढा बॉन्ड क्रिएट झाला ती वेळ सध्या नाही आहे. ती वेळ आली ना अशी वेळ आली की मला त्या गोष्टी सांगायला लागतील. मी बेधडकपणे कुठेही केव्हाही कसंही सांगू शकतो पण वेळ यायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीला वेळ असते आणि वेळ येतेच. आता आपल्याला इथं काम आहे TCS सर्कल.
आपलं जे काम होतं ना ते झालेलं आहे आता सध्या, आणि आपण चाललो आहे. अजून एक कॉल आला आहे मला, बट त्याचं थोडंसं होय नाही चालू आहे त्या कामाचं. बघूया, जर जाऊ वाटलं ना तर जाईन, पण इच्छा तर नाही आहे. कारण तुम्हाला जो व्हिडिओ बघायचा आहे ना कालचा अय्यप्पा टेम्पलचा, तो मी अपलोडला टाकला आहे. रूमवर जाईन, तो बघेन अपलोड झाला आहे का, आणि लाईव्ह करेन, मग तुम्हाला पाहायला भेटेल. कारण ते पण कन्सिस्टन्सी ठेवायला लागणार आहे, काम पण यूट्यूब पण. आणि डेफिनेटली जॉब मी जास्त दिवस नाही करणार, गॅरंटी देऊन सांगतो मी, जॉब जास्त दिवस नाही करणार. हां गायची, कारण इच्छा नव्हती जॉब करायची, पण ज्या टायमाला तुम्हाला कळतं की बाबा तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटीज घ्यायच्या आहेत, त्या टायमाला करावं लागतं. ज्या गोष्टी करायच्या नाहीत त्या गोष्टी आपोआप होऊन जातात. म्हणजे मगाशी जे मी गोष्ट बोलत होतो ना की बाबा आयुष्यात असा एक मित्र पाहिजे जो की तुमच्या कुठल्याही परिस्थितीमध्ये डाऊनफॉल आला काय आला की तिथून काढणारा. तसा एकच मित्र ठेवायचा की बाबा तो कुठल्याही गोष्टीमध्ये आपल्याला सपोर्ट करेल. आणि असं नाही की बाबा एक गोष्ट असते, आता मी काय चुकीची गोष्ट करायलो ना तर एखाद्या वेळेस पशुबाई मला हो म्हणतील, पण ती एवढी पण चुकीची नसते की बाबा ती पूर्णपणे चुकीची असते, काहीतरी त्यात तारतम्य असतं त्या गोष्टीचं. मग त्या टायमाला पण पशुबाई हो बोलतात. पण मी जर एकदम चुकीची गोष्ट करतो ना तर त्या टायमाला पशुबा नो म्हणजे नो, नाही म्हणजे नाही समजायचं, आणि मग आपण पण ती गोष्ट डोक्यातून काढून टाकायची. असाही मित्र सोबत असावा तुमच्या प्रत्येकाने चांगल्या गोष्टीमध्ये, प्रत्येक चांगल्या गोष्टीमध्ये आणि वाईट गोष्टीमध्ये पण सोबत असणारा. कारण आयुष्यामध्ये किडे केल्याशिवाय आयुष्य जगण्याची मजा नाही येतो असं मला वाटतं. पण आई एवढे पण किडे करायचे नाहीत की आयुष्याची लागून जातील. म्हणून म्हणतोय एक मित्र असावा जो की पुढच्या 10 व्यक्तींना पुरणारा पाहिजे, आणि फायनान्शियली सपोर्ट करणारा मित्र म्हणजे मित्र नव्हे. म्हणजे असा एक मित्र असतो जो की तुम्हाला फक्त फायनान्शियली सपोर्ट केलेला असतो, हे त्या गोष्टी. तो मित्र म्हणजे असा नाही की बाबा तो मित्र नाही आहे, तो पण मित्रच असतो, त्यानं पण फायनान्शियली सपोर्ट केलेला आहे किंवा काहीतरी विश्वास आहे, बिलीफ आहे, म्हणूनच तो सपोर्ट करत असतो. पण अशा काही गोष्टी येतात की बाबा परतच्या त्या गोष्टी निघतात की बाबा हा मी तुला एवढे दिले तेवढे दिले, मित्र होत असतो माझा, आता काय करतोय तसं काय करतोय. थोडंसं ह्याच्यामध्ये स्वार्थी बनायला शिकायचं, आणि स्वार्थी बनून जगलं तरच. एवढं पण स्वार्थी नाही बघायचं की बाबा समोरच्याला दुःख होईल. जेवढं समोरच्याला झेपतं ना तेवढं स्वार्थी बनावं माणसानं. मी फक्त मैत्री रिलेटेड बोलतोय, कोणी कुठलाही रॉंग वेने घेऊ नका. बस मला ह्या गोष्टी बोलाव्याशा वाटल्या म्हणून बोलतोय मी. कारण मनातल्या गोष्टी बोलल्या तरच मन मोकळं होतं ना, आणि हा एक प्लॅटफॉर्म आहे जिथं मी मन मोकळं करू शकतो, काही बोलू शकतो. आणि ह्या गोष्टी ज्याला रिलेट करतात ना ते लगे अशी लोक कनेक्ट होतात ह्या गोष्टीला, की मी मैत्रीविषयी बोललो, त्या मित्राविषयी बोललो माझ्या. त्यांच्या पण आयुष्यामध्ये तसा एक मित्र असतो जो ह्या समजा सिच्युएशनमध्ये त्यांना कनेक्ट करणारा असतो, आणि ते लगेचच आपल्याला कनेक्ट होऊन जातात. मग एक फॅमिली बनते, आणि आपल्याला तेच तर बनवायचं आहे. नो डाऊट आपली फॅमिली आहे, बट जेवढी वाढवता येईल ना तेवढी वाढवायची आपल्याला फॅमिली. मैत्री हा शब्द खूप मोठा आहे, खूप मोठा शब्द आहे खरंच. आणि
आयुष्यानं म्हणजे ह्या आयुष्यात येऊन एवढे काय चांगले मित्र भेटलेत ना मला, बोटावर मोजणे इतके मित्र आहेत माझे, जे की मला एवढं क्लोजली समजतात आणि मी त्यांना. बट मी लकी समजतो, माझ्याकडे पशुबाईंसारखा एक मित्र आहे. आय एम द लकीएस्ट पर्सन. जरी इमोशनली असतील ना गोष्टी ह्या, तरी खऱ्या गोष्टी आहेत त्या. वेळ आल्यानंतर ज्या काही घटना गोष्टी झाल्यात ना माझ्यासोबतच्या, त्या मी डेफिनेटली शेअर करेन. पण ती वेळ सध्या नाही आहे, आणखी म्हणतो ती वेळ सध्या नाही आहे. मित्र बनव्यामध्ये गारगाव सारखा. आजचा हा व्लॉग मला एका दुसऱ्या कारणासाठी बनवायचा होता, पण आजचा हा व्लॉग माझ्या मैत्री म्हणजे माझ्यासोबत जो व्यक्ती कायमस्वरूपी आहे त्याच्याविषयी हा ब्लॉग झाला आहे. बट नो डाऊट त्याच्याविषयी किती जरी मी एवढं बोललो आहे, आणखी गोष्टी बोलण्यासारख्या आहेत पण त्या आपण परत बोलूयात. कारण की बस ना, किती बोलायचं एकाच ब्लॉगमध्ये. काही गोष्टी आहेत ज्या न बोललेल्या चांगल्या, टाईम आल्यानंतर त्या पण गोष्टी बोलतो मी. पण आता आपण आपला व्हिडिओ इथंच थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, आपल्या मित्रांमध्ये मजा करत राहा. आणि तो असा कोणता मित्र आहे जो मी आता बोललो, जर हा व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत पाहत असाल ना, तर त्या मित्राचं नाव खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि त्याच्यासोबत आयुष्याची मजा करा. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. बस. जय श्रीराम.